नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आता जसं इन्स्टाला तुम्ही भरभरून आम्हाला प्रेम केले माझे व्हिडिओज, त्याचप्रमाणे माझं यूट्यूबला सुद्धा चॅनेल आहे. त्या चॅनेलवर मी व्हिडिओ सोडलेले आहे इथून मागून. आता इथून पुढे सुद्धा मी त्यावर व्हिडिओ सोडणार आहे. तरी माझ्या यूट्यूब चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. माझ्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे गल्लीतील टवाळपोरं म्हणून. त्या चॅनेलवर मी व्हिडिओ सोडत राहील. कॉमेडी असतील, ब्लॉगिंग असेल, विविध व्हिडिओ जसं मला सुचतील त्या पद्धतीने मी करत राहील. तुम्ही फक्त जसं मला इन्स्टाला भरभरून प्रेम केले त्याच पद्धतीने तुम्ही यूट्यूबला सुद्धा सहकार्य करा. धन्यवाद. थोड्याच वेळात बाळूमामांची पालखी येत आहे, तरी सर्व भाई भक्तांनी व महिला भगिनींनी तानाजी स्टँडवर हजर राहावे. प्रस्थान होत असताना आमचं महालक्ष्मी कटाक्ष यांच्या वतीने सर्व भक्तांना सरबत देण्याचं काम आमच्या महालक्ष्मी कटाक्षच्या वतीने केलेलं आहे. आणि असंच नसतात अनाथाला जाऊ दे अशी सेवा करायला आम्हाला धाडसी मिळते. धन्यवाद. आणि त्यानंतर मामांची पालखी बसवल्यानंतर कोथळीहून जे हरिभक्त आले होते त्याच्यासाठी महाप्रसादाचं आयोजन होतं. महाप्रसाद त्याने सुद्धा लाभ घेतला. आणि त्याच दिवशी ह्या मुलींचा भजनाचा कार्यक्रम होता. उत्तम असं गायन होतं, सुंदर कार्यक्रम होता. तुम्ही
आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मामांच्या पालखीचं दर्शन घेऊन मी सरळ गेलो जिथं महाप्रसाद चालू होता. तर पाहताय तुम्ही महाप्रसाद जिथं चालू होता तिथे गेलो तर तिथं भाजी करायची तयारी चालू होती. त्यातूनच थोडं फार आपलं भाजी मिक्स करून घेतली. पाहताय तुम्ही. आणि त्यानंतर सर्व भाविक गेले मामांच्या आरतीसाठी. तर बघताय आणि आरती वगैरे सगळं आटोपून झाल्यानंतर सर्व भाविक भक्त बसले महाप्रसाद घेण्यासाठी. ज्याने ज्याने महाप्रसाद घेतलेला आहे त्याने आपापल्या पत्रावळ्या समोरील लावलेल्या ट्रॉलीमध्ये टाकायच्या आहेत. श्री संत बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन आपल्या आनाजे गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण संपन्न केलेलं आहे. आणि आता आपल्या मामांची पालखी पुढील गावामध्ये म्हणजेच गुडाळा गावामध्ये प्रस्थान होणार आहे. तरी सर्व भावी भक्तांनी त्या श्रींच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन त्या मिरवणुकीची आपण शोभा वाढवायची आहे. आणि त्यानंतर आमच्या गावातली सर्व मुले असतील, ग्रामस्थ असतील, युवा जनरेशन असेल आणि महत्वाचं करून स्त्रिया डोक्यावर कलश घेऊन आमच्या गावातून ते गुढाळवाडीपर्यंत बाळूमामांच्या आणि त्यानंतर आमच्या गावातले सर्व ग्रामस्थ असतील, स्त्रिया असतील, मामांची पालखी गुढाळवाडीमध्ये पोचवून आम्ही आमच्या गावी परतलो. जरी कोण माझ्या चॅनेलला अजून नवीन असेल तर माझ्या चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.